आषाढी वारी झाल्यानंतर आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये रथयात्रा कशी होते हे पाहण्यासाठी आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज एकादशी दिवशी आपण सकाळी चंद्रभागा नदीचे स्नान करून विठुरायाच्या दर्शनासाठी निघालो होतो. चंद्रभागेला स्नान करून पुंडलिकाचे दर्शन करून आपण समोर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालो होतो. आज एकादशी असल्यामुळे मंदिर परिसरामध्ये भक्तांची खूप गर्दी होती. त्या एकासाठी एवढे सर्वजण येतात आणि या सर्वांसाठी तो एकटा उभा आहे विठेवरी. पण एवढ्या गर्दीत त्याला भेटण्याचा आनंद वेगळाच होतो. वारकऱ्यांसोबत गप्पा मारण्यात कधी आपण आपल्या विठुरायाच्या चरणाशी पोहोचलो कळलं देखील नाही. एवढी गर्दी असून सुद्धा कुठली तक्रार न करता ते आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी येतात. एवढ्या लांबून त्याच्या जवळ आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा असतो. आपल्या विठुरायाच्या चरणाचं दर्शन घेऊन आपण परत निघालो होतो. घरी जाताना आपल्याला संत तुकाराम महाराजांची पालखी दिसली. तिथे पाऊस सुरू झाला. आपण पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पालखीचं आगमन आत्ताच झालं होतं, त्यामुळे सर्व वारकरी भजन म्हणत होते. पालखीचं दर्शन झाल्यानंतर आपण घरी जाऊन थोडा वेळ विश्रांती केली आणि त्यानंतर आपण आपल्या विठुरायाच्या रथ सोहळ्यासाठी निघालो होतो. वारीनंतरच्या आषाढी एकादशी दिवशी विठुरायाचा रथ हा प्रदक्षिणासाठी निघत असतो. रथाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत होते. हा रथ लोक हाताने ओढतात. रथाच्या आगमनासाठी हलगी, साऊंड, रांगोळी, फुगडी सर्वजण खेळत होते आणि काही जण घरावर बसून रथाच्या आगमनाची वाट बघत होते. रथाचं आगमन झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा होता. सर्वजण रथयात्रेमध्ये नाचत आनंदाने विठुरायाच्या भक्तीत रमले होते. आणि या हलगीत या बाबांनी तर आपला वेगळाच ताल धरला होता. आपलं ट्रेंडिंगचं सॉन्ग म्हणजे चल ग सखे पंढरीला. तर तुम्हाला सुद्धा ऐकवतो. इथे येण्याचं सुखच वेगळं होतं. आपण एका आजीसोबत सुद्धा इथे डान्स केला. आजीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. थोड्या वेळात प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि दर्शन घेऊन आपण आपल्या मामाच्या घरी निघालो होतो.